स्वाभिमानाच्या गप्पा मारून जनतेची दिशाभूल करून चालणार नाही। काही लोक बोल घेवड्यासारखं लोकांना काय म्हणतात, हे सर बोल घेवड्या माणसाला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळं अशा लोकांच्याकडे काही लक्ष जास्त द्यायचं कारण नाही। त्यांच्या जनतेशी नाळ जोडलेल्या रोख प्रतिनिधीच्या मागे विकासाची वज्रमुठ हाती घेतली पाहिजे, कारण विकास झाला तर आज माझ्या शेतकऱ्याला, तरुण वर्गाला, महिला माता भगिनीला त्यांच्या हाताला काम मिळणार आहे, त्यांच्या पिकाला दान मिळणार आहे। स्वाभिमानाच्या गप्पा मारून जनतेची दिशाभूल करून चालणार नाही। काही जणांनी मधल्या काळात सभा घेतली आणि मंचरमध्ये येथून काहींनी स्वाभिमानाच्या गप्पा मारल्या। तुम्ही नीट आठवा आंबेगावकरांनो, शिरूरकरांनो, 3 पक्ष फिरून येणाऱ्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारायच्या असतात का? तसेच काहींनी सत्तेसाठी किती कोलाट्या उड्या मारल्यात हे जरा गुगलवर जावा। गुगलवर गेल्यानंतर सर्च केल्यानंतर देखील तुम्हाला कळेल। काही जण एकदमच स्वतःला मोठे समजायला लागतात। ठीक आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार तुम्हाला मला दिलेला आहे। परंतु दिलीपराव काय, मी काय, बाकीचे माझे सगळे सहकारी काय, आम्ही विकासाला साथ देणारी माणसं आहोत। जनता आम्हाला मतदान रूपात आशीर्वाद देतात आणि त्यांना आम्ही विकास कामाच्या रूपात उत्तराई होतो। तो जनतेचा अधिकार आहे। केवळ विरोधाला विरोध करत सत्तेपासून दूर राहून विकास होणार नाही। त्यासाठी सत्तेत राहूनच प्रसंगी 2 हात करत विकास कामं राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये पोहोचवण्याचा करता खरा स्वाभिमान तिथे दाखवायला लागतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।